नेता, महिला नेता करताना देखील वेळ बराच घेतला असं वाटतं. हो, मला अशी आशा होती की स्वतःहून पक्ष नेता करेल मला म्हणून, परंतु ते होईना. ते 2014मध्ये जेव्हा आमचं सरकार आलं त्याला मला आशा वाटत होती की आपल्याला मंत्री करतील म्हणून, पण त्यावेळेला कित्येक दिवस माझा विश्वासच बसत नव्हता की आपल्याला संधी मिळालेली नाही आहे म्हणून. त्याच्यानंतर मला दुसरा छोटासा का होईना धक्का बसला, सांगायला हरकत नाही. ते म्हणजे माझी अपेक्षा होती की 2 वर्ष मी उपसभापतीपद असं सांभाळलं होतं, तर ते सभापती आपल्याला करतील. पण मग तिथेही युतीच्या या सगळ्यामध्ये शेवटी भारतीय जनता पक्षाचे सभापती करायचे ठरले. मी तुम्हाला कायम म्हणते की मला ताईंचा ड्रेसिंग सेन्स फार आवडतो. मी अनेकदा तुम्हाला भेटते तेव्हा मी सांगते की ताई आज तुम्ही छान दिसताय. मला असं वाटतं वृषाली की डॉक्टर राममनोहर लोहिया असं म्हणाले की सौंदर्य असतं ते बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं. त्यामुळे तू त्या नजरेने माझ्याकडे बघतेस, चांगल्या नजरेने, त्यामुळे मी माझ्याबद्दल चांगलं बोलतेस. पु ल देशपांडेने लिहून ठेवलं की आम्ही बघितल्यावरती असं प्रचंड दुःखाचा डोंगर समोरच्या माणसावरती कोसळावा असं आपण वागू नये. आणि कुठेतरी 4 लोक आपल्याला भेटतात तर त्यांनी आनंदात जावं. त्या सामान्य महिला मला आठवते की त्या अशा अंगाला हात लावून बघतात. बरं, असं ते म्हणतात की म्हणजे त्यांना असं वाटतं की आपली त्वचा त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. मला आठवते मी मुरुड म्हणून गावात गेले होते आणि एकही बाई माझ्या ओळखीची नव्हती आणि सारखं ते मला सांगत होते आम्हाला तुमचं भाषण ठेवायचं. गेले 500-600 बायका होत्या. मग मी शेवटी बोलले वगैरे आणि मग त्यांना विचारलं तुम्ही मला काय म्हणजे कशासाठी बोलावले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं आम्हाला तुम्हाला बघायचं होतं.